हेडलाईनचे प्रस्तुत करता घरकुल मसाले, दे रोजच्या जेवणाला मायेची चव घरकुल मसाले। भरत गोगावले तातडीने मुंबईसाठी रवाना। मुंबईमध्ये येण्यासाठी एकनाथ शिंदेंचा गोगावलेंना फोन। रायगडच्या पालकमंत्री पदाचा तिढा कायम असतानाच मुंबई वारीला आता महत्त्व। पौर्णिमेला एकनाथ शिंदे ज्यांना भेटले त्यांनी काळजी घ्यावी। अमित शहांच्या भेटीवरून आदित्य ठाकरेंचा टोला, तर काही लोक त्यांच्या गावालाही जाऊन आले असतील, आदित्य ठाकरेंचा निशाणा। रायगड विकास प्राधिकरणाचे प्रमुख असलेल्या संभाजीराजेंना अमित शहांच्या रायगड भेटीचं निमंत्रण नाही, तर उदयनराजे आणि शिवेंद्रराजे दोघं भाजपचे असल्यामुळे त्यांना निमंत्रण। संजय राऊतांची टीका। काका लोकांना विश्वासात घ्यावं लागतं, त्याशिवाय पुढे काही चालत नाही। बारामतीमध्ये एका रस्त्याच्या कामासंदर्भात बोलताना अजित पवारांचं वक्तव्य। कल्याणमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या विशाल गवळीची आत्महत्या। तळोजा जेलमध्ये पहाटे टॉवेलनं गळफास घेतल्याची माहिती। 3.5 महिन्यांपासून जेलमध्ये असलेल्या आरोपीचं टोकाचं पाऊल। ईव्हीएम हॅक करून निवडणुकीचा निकाल बदलणं शक्य, तर अमेरिकी नॅशनल इंटेलिजन्स संचालिका तुलसी गवाड यांचं मोठं वक्तव्य। ईव्हीएमवर शंका उपस्थित करत अमेरिकेमध्ये मतपत्रिकेद्वारेच मतदान करण्याचाही सल्ला। ईव्हीएम हॅक होण्याच्या दाव्यावर सर्वोच्च न्यायालयानं दखल घ्यावी, तर गबाड यांच्या वक्तव्यावरून काँग्रेसची विनंती, तर सरकार आणि निवडणूक आयोगानं ईव्हीएम या मुद्द्यावर स्पष्टीकरण देण्याची सुद्धा मागणी। मुंबईकरांवर सध्या पाणी कपातीची टांगती तलवार। पाणी पुरवठा करणाऱ्या 7 धरणांमधील पाणीसाठा फक्त 31%वर। कडक उन्हाळा आणि जलद गतीनं होत असलेलं बाष्पीभवन यामुळे पाणीसाठा घटला। तर मध्य रेल्वेवर 16 एप्रिलपासून एसी लोकलच्या 14 नवीन फेऱ्या सुरू होणार। एसी लोकल फेऱ्यांची संख्या आता 80वर पोहोचणार। नव्या सेवेसाठी साध्या लोकल फेऱ्या रद्द करणार। महाराष्ट्राचे भूषण गवई होणार सुप्रीम कोर्टाचे नवे सरन्यायाधीश। 14 मे रोजी गवई 52वे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेणार। 6 महिन्याच्या कार्यकाळासाठी त्यांची नियुक्ती। आयपीएलमध्ये आज 2 लढती रंगणार। दुपारी 3:30 वाजता बंगळुरू विरुद्ध राजस्थानची लढत, रात्री दिल्ली आणि मुंबईचा सामना रंगणार।